माझ्यासाठी बनवले हे? वाव, हे तर माझे फेवरेट आहे. खरंच खूप फेवरेट आहे. बघा गाइस, किती छान गुलाबजामुन. असं तोंडाला बघून पाणी सुटतं. चला एक खाऊन बघूया. मला गिफ्ट दे, मी त्याला गुलाबजामुन. आता टेस्ट करून बघते. छान आहे गाइस. आई किती छान आहे ग तू. खरंच खूप टेस्टी बनवते. तुझे तर हात लाजवाब आहे. हो खरंच. हो, हे तर हॉटेलपेक्षाही टेस्टी आहे. अरे बाबा, गुलाबजामुन गेला तर तो पण मला मोठा गिफ्ट देईल. आणि आज रक्षाबंधन म्हणून माझी आई डोसा बनवणार. का ग, माझ्या भावाला आणि मला डोसा खूप आवडतो. त्याची रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करूया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. हे आपण गुलाबजामुनची रेसिपी शेअर करू. जर तुम्हाला आवडलं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. तर इथे मी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं आहे गुलाबजामचं. तर हे मी चितळेचं पॅकेट आणलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलं तरीही चालतं. तर मी हे वाटीने मोजून घेतलं तर 1 वाटी गच्च भरून असं हे झालेलं आहे. तर एका वाटीसाठी आता आपल्याला इथं पाणी पाऊण वाटी लागणार आहे. तर वाटीचं प्रमाण तेच ठेवा, जेणेकरून त्याच वाटीने आपण साखर, पाक बनवायसाठी पाणी आणि भिजवण्यासाठी पाणीसुद्धा त्यानेच घेणार आहोत. तर अशा प्रकारे आता थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवून घेऊया. तर मी इथं तुम्हाला सांगितलं, अगदी आपल्याला पाऊण वाटीच पाणी इथं लागणार आहे. खूप जास्त पाणी टाकलं ना एकदम, तर ते पूर्ण असं सैल होईल आणि गुलाबजाम तुमचे छान मस्त असे रवाळ आणि पूर्ण पाकाने भरल्यासारखे छान होणार नाही. तर अगदी असे रबरासारखे होतील. मिश्रण सैल असलं की गुलाबजाम व्यवस्थित होत नाही. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मी हे छान मस्त याचा असा मऊसर गोळा करून घेतला. तर बघा आता किती छान मस्त आता हा गोळा तयार झालेला आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता की हा गोळा आहे ना, खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसुद्धा नाही आहे. तर इथं मला टोटल पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. 1 वाटी पूर्ण लागलेलं नाही. तर पाऊण वाटी म्हणजे पाऊण वाटीच्या थोडं कमीच लागलेलं आहे. पण तरी तुम्ही बेतानेच पाणी टाका, म्हणजे खूप सैल झालं तर गुलाबजाम तुमचे व्यवस्थित होणार नाही म्हणून सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुलाबजाम बनवायचं म्हटलं की खूप किचकट वाटतात सगळ्यांना. पण आता मी हे 200 ग्रॅम जे गुलाबजाम केलेत ना, तर ते अगदी माझे अर्ध्या तासातच झालेत. साहजिकच जर क्वांटिटी जास्त असेल तर वेळ लागेलच. तर असे हे गुलाबजाम पटकन होतात. प्रीमिक्सचे खूप जास्त वेळ लागत नाही. तर अशा मस्त हा मी आता गोळा बनवून घेतला. थोडंसं तेल किंवा तूप लावलं याला, अगदी छान मस्त प्लेन होण्यासाठी. आता इकडे आपण पाक तयार करून घेऊया. तर पाक तयार करण्यासाठी मी इथं 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर इथं ज्या ते पॅकेट असतं ना चितळेचं किंवा कुठल्याही ब्रँडचं, त्या ब्रँडवरती दिलेलं पण असतं कृती. तर 4 वाटी पाणी, मी 1 वाटी प्रीमिक्ससाठी 4 वाटी पाण्याचा पाक हा व्यवस्थित होतो. तर 4 वाटीला 4 वाटी मी जेवढ्याच तेवढी साखर टाकलेली आहे. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर ह्यामुळे जास्त पाकही तुमचा शिल्लक राहत नाही आणि कमीही होत नाही. जर कमी झाला तर गुलाबजाम व्यवस्थित लागणार नाही आणि जास्त झाला तर तुमचा पाक वाया जाईल. तर अशा प्रकारे मी 4 वाटी पाणी घेतलं आणि 4 वाटीच साखर यामध्ये टाकून घेतली. आता यामध्ये 3 ते 4 आपण केशरच्या काड्या टाकलेल्या आहे. तर ह्या केशरच्या काड्या अगदी ऑप्शनल आहे. असतील तर टाका, नाही टाकल्या तरीही चालतं. तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडर टाकली तरीही चालते. पण इथं माझ्या इथं वेलची आवडत नाही म्हणून मी वेलची टाकलेली नाही. आता ही साखर विरघळेल तोपर्यंत असं छान मस्त याला आपण हे हलवून घेऊया. तर मंद आचेवरती याला हलवून घ्यायचं आहे. आणि एकदा याला उकळी आली की उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनटं याला उकळून द्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला एक तारी पाक वगैरे करायचा नाही. तर पाक असा सरसरीत झाला, बोटाला असा छान चिकट वाटला की गॅस बंद करायचा आहे. बोटाने आपण 2 बोटांच्या चिमटीत जर पाक घेतला आणि एक तार आपल्याला अजिबात करायचा नाही. अगदी बोटांना आपल्याला तो सरसरीत लागायला पाहिजे. तर बघा आता एक उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला हा पाक 5 मिनटं फक्त शिजू द्यायचा. तर बघा 5 मिनटानंतर आपला पाक मस्त रेडी झालेला आहे. मी गॅस बंद केला आहे.
आणि आता पाक साईडला ठेवून घेतला आहे. बघा अजिबात त्याची तार वगैरे तुटत नाही, बोटाला फक्त हा आपल्याला सरसरीत लागतोय. तर असा पाक तयार झाला. आता इकडे आपण गुलाबजाम करून घेऊया. तर पुन्हा एकदा हा गोळा असा मस्त पोळपाटावरती चांगला चुरून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तर असा चुरल्याने आहे ना तो मस्त सॉफ्ट होतो. तर आपण भिजवून ठेवला त्यामुळे थोडासा तो आपण एखाद्या वेळेस कडक पडू शकतो, म्हणूनच मी तो चुरून घेतला आणि त्याचे एकसारखे असे सगळे गोळे करून घेतलेत. आता त्यानंतर हे गोळे असे छान मस्त गरगरीत आपल्याला करून घ्यायचे आहे. तुम्ही दोन्ही हातांच्या सहाय्याने करू शकता किंवा पोळपाटावरती असा गोल केला तरीही चालतो. तर माझा थोडासा बोटांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला हातावरती जमत नाही, म्हणून मी असा पोळपाटावरतीच केला आहे. तर त्याची साईज बघा अशा साईजचा आपल्याला बनवायचा आहे. खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त छोटा बनवायचा नाही आणि याला क्रॅक वगैरे ठेवायचं नाही, नाहीतर तो असा साईडनेच फुटतो किंवा त्याला क्रॅक जाते. म्हणून अगदी प्लेन असा चोपडा तो आपल्याला गोळा करून घ्यायचा. तर अशा प्रकारे सगळे गोळे मी बनवून घेतलेत. असे या आकाराचे माझे हे 30 गुलाबजाम झालेत. आता कढईमध्ये मी साजूक तूप तापत ठेवलेलं आहे आणि तूपसुद्धा छान तापलेलं आहे. खूप जास्त कळकळीत तूप आपल्याला अजिबात तापवायचं नाही. कळकळीत तापवलं तर हे गुलाबजाम अगदी लगेच जळतात. तर अगदी मध्यम आचेवरतीच हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. तर जेवढे मावेल तेवढे मी यामध्ये टाकून घेतलेत. तर कढई शक्यतो अशी खोलगट घ्या, म्हणजे गुलाबजाम छान मस्त तळल्या जातात. खूप जास्त दाटीसुद्धा करू नका, कारण ते तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना फुलून येतात. तर तुम्हाला दिसायला छोटा आकार दिसतो, नंतर खूप फुलतो आणि पाकात टाकल्यानंतर अजूनही जास्त फुलतो. तर हलकासा मस्त मध्यम असा सोनेरी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर मला हे गुलाबजाम जरा असे डार्कच आवडतात, म्हणून मी एकदम डार्कमध्ये तळलेत. जर तुम्हाला डार्क आवडत नसतील तर हलक्यासा सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे. अगदी लगेच तळून होतात, खूप जास्त वेळ लागत नाही याला तळायला. पण लक्षात ठेवा मोठ्या आचेवर याला अजिबात तळायचं नाही, मध्यम आचेवरतीच तळायचं आहे. तर वा मस्तच खूप छान मस्त असे कलरफुल आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. बघा किती छान दिसत आहेत आणि अजिबात कुठल्याही गुलाबजामला अजिबात क्रॅक गेलेली नाही. एखाद्या वेळेस जर खूप जास्त क्वांटिटी असेल तर ते गुलाबजाम गोल करता करताच बाकीचे गुलाबजाम केलेले सुकून जातात, तेव्हाही त्या गुलाबजामला क्रॅक जाते. म्हणून तुम्ही कमी प्रमाणात करा. जास्त करायचे असेल तर कमी करा आणि ते तळून काढा, नंतर परत बनवा. तर बघा असे मस्त असे लाल बुंद आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालते, पण तुपामध्ये जर तळले ना तर अधिकच रुचकर लागतात. पण तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तेलात तळले तरीही चालतात, तेलातलेही खूप छान लागतात. तर आता आपण अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन हे तळून घेऊया. हे गुलाबजामचे गोळे कढईमध्ये टाकल्यानंतर लगेच हलवायची घाई करायची नाही. थोडा वेळ त्याला सेट होऊ द्यायचं, अगदी अर्धा सेकंद, आणि नंतर मग हलवायचे. नाहीतर मग ते एखाद्या वेळेस खाली चिटकतात आणि तुटतात फुटतात. म्हणून अगदी आपण 30 सेकंद त्याला होऊ द्यायचं आणि नंतर मग हलवायचे. तर अशा प्रकारे आता हे सगळे गुलाबजाम माझे तळून झालेत. आता या गरमागरम पाकामध्ये हे गरमागरम गुलाबजाम टाकून घेऊया. तर अजिबात मी हे थंड वगैरे केलेले नाही गुलाबजाम, जसे तळले तसे लगेच ह्या पाकामध्ये टाकलेले आहेत. तर बघा किती छान मस्त. आणि पाक तुम्हाला सुरुवातीला जास्त दिसतो, जेव्हा हा मुरतो ना रात्रभर तुम्ही हे असेच ठेवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघाल पाक खूप कमी झालेला दिसतो. तर अशा प्रकारे बघा आता मी हे याच्यामध्ये टाकून घेतले आणि पूर्ण हलवून घेतलेत. तर झाकण वगैरे लगेचच्या लगेच अजिबात ठेवायचं नाही, पूर्ण थंड झाल्यानंतर हे झाकण मी ठेवलेलं आहे. तर मस्त असे रसरशीत हे गुलाबजाम तयार झालेले आहेत आपले. आता हे रात्रभर मुरल्यानंतर बघा किती छान मस्त टम्म असे फुगलेले आहेत. तर अगदी आतपर्यंत ह्याला पाक गेलेला आहे बरं का, आणि एकदम तुडुंब असे हे भरलेले आहेत रसाने. तर किती छान दिसत आहेत. आणि पाकसुद्धा बघा अगदी परफेक्ट झालेला आहे, खूप जास्तसुद्धा झालेला नाही, कारण शेवटपर्यंत ह्यातला पाक खूप कमी होतं. अजूनही याला हा मुरायला थोडा वेळच लागेल, कारण हे मी रात्री बनवले होते. फक्त रात्रभर म्हणजे 12 तासच हे याच्यामध्ये मुरलेले आहेत.
तर असे हे मस्त रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता आपण एखादा यातला कट करून बघूया की खरंच याच्यामध्ये हा पूर्ण पाक गेलेला आहे की नाही. तर बघा पूर्ण आतपर्यंत पाक याचा गेलेला आहे. तर अगदी झटपट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही करा आणि कसे होतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद. बाय बाय. सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.